नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी 4 वाजता सुरुवात करते संध्याकाळी. तर घरातले सर्व कामं झाले संध्याकाळचे आणि स्वयंपाक बनवायचा आहे. तर म्हटलं स्वयंपाकमध्ये मी दाल गोस बनवते, तर ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. आणि आज सकाळी मला काही वेळ भेटला नाही ब्लॉग चालू करायला. आणि मी पूर्ण तयारी करून ठेवलेली, चहा वगैरे आमचा झाला, बाकीचे भांडे घासले गेले, मुलांचे टिफिन वगैरे, आणि फक्त चहाची पातेली पडलेली हे बघा. आणि मटणसुद्धा धुवून ठेवलं मी इथं. पूर्ण तयारी करून घेतलेली. आपल्याला जे जे पहिले पाहिजे, जे साहित्य पहिले पाहिजे ना, ते मी पूर्ण तयार करून घेतलेले. तर मग मी तुम्हाला दाखवते पहिले दाल घोसला काय लागतं. तर हे घे बेटा कॅमेरा, आणि गुडिया राणी करीन आता व्हिडिओ. तर मी अर्धा किलो मटण घेतले. आपण मटण टाकून घेतो. मटण टाकून घेतलं. परत आपण कांदा टाकून घेऊ. आणि असं लांबसर कापलेला आहे कांदा. हे मस्त असं कांदा कापून घेतलेला आहे. त्याच्यात टाकू टमाटा, अर्धाच टाकायचा आपल्याला. आणि आपण अख्ख्या मिरच्या घेतल्या ते टाकून घेऊ. कट केली. तर मी घेतली आहे अद्रक लसूणची पेस्ट. इकडे दाखव. आणि मी आता काय करते, तेल टाकून घेते आणि आपण थोडं 5 मिनिटं हे करू. चालूच राहू दे बेटा. तर तेल टाकून घेते. एक पुढे आणि पूर्ण मिक्स करून घेतलं मी. हे बघ. तर जिरं मी पहिले टाकलेलं नाही आहे, आत्ता जिरं टाकते. थोडं कच्चं राहिलं ना तर आपल्याला खायला बी आणि ते छान लागतं. त्याच्यामुळे मी पहिले जिरं टाकलं नाही, नंतर जिरं टाकायचं. आणि ही माझी पद्धत आहे. मी अशा पद्धतीने बनवते. आणि इथं घेतली मी तुरीची डाळ. हे बघा, धुवून टाकली तिला मस्त. हळद टाकते मी. आणि आपल्याला आहे ना डाळ टाकायची आहे, त्याच्यामुळे ना हळद थोडी जास्त घेतली मी. तर आपल्याला टाकायची आहे तुरीची डाळ, त्याच्यातच टाकून देऊ आपण. तुरीची डाळ घेतली, ती आता मिक्स करून घेते मी. पाच मिनिटं झाकून ठेवते. तर हे बघा, मी ना पाणी टाकलेलं नाही आहे. आणि इतका छान वास सुटलाय हा.
त्याच्यात टाकते मी पाणी. म्हणजे मी 1 तांब्या 1 ग्लास पाणी टाकलं. आपली डाळ पण आहे ना, डाळ शिजायला. आणि मी आता कुकर बंद करते आणि 4 शिट्ट्या घेऊन घेते आता. तर चला, कुकर लावला गेला, 4 शिट्ट्या घेते आणि थोडा अजून कांदा कापते. आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे, तर मग मी फोडणीची तयारी करून घेते. मसाले वगैरे मी काढून ठेवलेले आहे मी बाकीचे, आणि जे जे लागतं मला ते मी आता काढून ठेवते. 4 शिट्ट्या होत नाही तोपर्यंत. आणि हे चालले ड्युटीला, कृष्णा चालला ट्युशनला. तर 4 शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर पण आपला थंड झाला आहे. आणि इथं मी तेल टाकून घेतलं आहे बघा. तेल टाकून घेतलंय आणि इथे काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते मी. कैची देते का बेटा मला? तेल आपलं गरम होते आणि हे बघा इथं घेतलंय मी इथं घेतलाय मी तेजपत्ता घेतलाय आणि आपली विलायची घेतली आहे, मिरे घेतले आणि लवंगा घेतलाय. दालचिनी माझ्याकडे नाही आहे, दालचिनी टाका तुम्ही. तर मी इथे ना मसाले टाकून घेते. आणि जिरं आपण टाकलेलं आहे, तेजपत्ता टाकून घेते. थोडं किंचित जिरं टाकते, थोडं जिरं टाकते. आणि इथं घेते कांदा टाकून घेते पहिले. आणि आपण कुकर खोलू बरं. आणि माझ्याकडनं आहे ना मीठ टाकलं गेलेलं नाही आहे, सॉरी. तुम्ही नमक टाका. पाहते मी. आणि बघा किती छान आहे. मीठ नमकची आठवण पडून गेली मला. नमक टाकायचं बाकी आहे, तर मग मी आता टाकून देते. आपलं चवीनुसार मीठ. तेव्हा ना कृष्णाची पण जायची घाई होती आणि यांची पण जायची त्याच्या गडबडमध्ये. आणि डाळ दाखवली इतकी छान झालंय ना, दाखवायला ते बघू शकता तुम्ही. आणि मटण पण इतकं छान शिजलंय आपलं. आणि आपल्याला आहे ना डाळ अशी शिजवायची आहे, पूर्ण पण होऊ द्यायची नाही. आणि आपला इकडे तडका मस्त होतोय. त्याच्यात टाकते टमाटे. आणि मी एकच टमाटा घेतलाय मोठा, बाकीचा अर्धा मी त्याच्यात टाकला होता आणि अर्धा याच्या मसाल्यांमध्ये तडक्यामध्ये ठेवला. आणि याच्यासोबत आपण करणार आहे जिरा राईस. मस्त तुम्ही जिरा राईस खा, कुठला साधा राईस खा, प्लेन राईस खा, इतका छान लागतो ना. आणि हे मस्त आपला तडका रेडी होतोय. आणि इथं घेतले मी धनिया पावडर घेतली आहे, गरम मसाला घेतलाय आणि तिखट घेतले, ते आपण टाकून घेऊ. आणि हिरवी मिरची टाकलेली आपण. आणि घरात असं वाटतंय ना, वा आपण का हॉटेलमध्ये उभे बुवा, इतका छान वास सुटलाय ना. किती छान वास सुटलाय का तिथे. गुड्या राणी सांगेन कसा वास सुटलाय. गुड्या राणीने लावलंय तेल आणि तिला माझ्यासोबत घेऊन जाते. तिचा आज अभ्यास झालेला आहे, म्हणजे दुपारी करून घेते ती.
आणि किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतले. आम्ही जातोय आता बाहेर आणि पूर्ण तयारी करून ठेवली ना, मग तिथून आल्यावर कंटाळा येत नाही. तिथून आल्यावर फक्त राईस लावायचं काम राहील मला. तर मी अशी तयारी करून जाते. आणि बर्फी करायची बाकी माझीवाली, खोबरं तसंच पडलेलं आहे. तर बघीन आता संध्याकाळी वेळ भेटला तर करीन. तर हे त्यांना गरम पाणी ठेवते, आपल्याला लागलं तर गरम पाणी घेऊ शकतो आपण, त्याच्यामुळे म्हटलं गरम पाणी ठेवून देते. आणि हे बघा आपली डाळ मस्त झालेली आहे. मला असं वाटतं लागणार नाही गरम पाणी आपल्याला. आणि हा तडका मी याच्यात टाकते आता. आणि आपण हे ना थोडी कमी गॅसवरती शिजू दे तिला, कारण की आपलं हे ना नमक कमी पडलेलं होतं ना, त्याच्यामुळं नमक लागायला पाहिजे. तर आपली दाल गोस रेडी झालेली आहे. आणि करून बघा माझ्या पद्धतीने, खूप छान लागते. माझ्या कृष्णाला आणि माझ्या गुड्याला खूप आवडते आणि यांना पण. आम्ही चाललो आता बाहेर. गॅस बंद केली. आणि भांडे बघा 2-3च भांडे पडलेले. आता तिथून आल्यावरच आवडणार, कारण की आता मन होत नाही माझं. आणि हे गॅसवट्टा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. तर चला राऊंड मारून येऊ आपण. लाईट बंद करते. गुडिया राणी लॉक मागून लावावं लागेल. मी तिकडनं येते. मी आली माझ्या मैत्रिणीकडे आणि बसलो आम्ही किचनमध्ये. गुड्या राणी मी काम काय करायचं मॅडम. कुठे ड्रेस वरती ठेवलंय का? हा आम्ही बसले मस्त. गुड्या राणी आमच्यात बसली गप्पा मारत ना. गुड्या राणी आणि गुड्या राणी ना बोर होऊन जाते आमच्यात गप्पा मार. पण म्हटलं चल आज घेऊन जाते. तिला म्हटलं चल ग बाई, एकटं येण्यात ना कसं तरी होतं. तिकडनं एकटी आली मी आज. आणि पाऊस हा 2 जण राहिले ना, मग काही वाटत नाही. कंटाळा बी येत नाही ना. मग मैत्रिणीने ना काय काय आणलं ते मला पूर्ण डिटेलमध्ये दाखवते. प्रस आणली एक छोटी, परत मोठी मी घेतलेली तशी. ड्रेस आणले. हा ग छान आहे. टॉप पडला का? कलर छान वाटते. तसे 2-3 होऊन गेले. 400ला 350. जॅकेटचा घेतला होता नाही ना. जॅकेट कपडा बी चांगला आहे ना. 350च्या मागला जॅकेटचा होता ना, तो थोडा फिट होता. त्यामुळे अजून पण विण्यात येतो. मग हा कलर नव्हता ना. अजून कोणता असा कलर त्याच्यात नाही. मी टॉप घेतला आणि ते तर काढला अजून परत जोजार विण्याताईने. आणि हा बी कलर सेम निघाला. पण फॅशन वेगळी आहे. काही नाही बघ. याला बॉर्डरला नाही आहे, त्याला बॉर्डरला आहे किनारी. कलर वेगळा आहे. भात झाला आणि डाळ गरम करायला ठेवलेली आहे. खोलते हे बघ. इतकी छान झालेली आहे ना. आणि मस्त तो मोठा चमचा झाला.
आणि दूध वतू गेलं माझं, दूध ठेवलेलं होतं, लक्ष गेलं नाही माझं. आणि इथं झालाय भात, गरम भात झालाय आणि पातेलीतच बनवला मी. तर काढून घेतली. हे बघा इतकी छान झाली आहे भन्नाट. तर त्याच्यात टाकू आपण कोथिंबीर. तुम्ही पण करून बघा, इतकी छान झाली आहे. तर मी ना आता गुडियाला जेवण देते, कृष्णाला देते, राणीला देते मी जेवण आता मस्त. पीस नको टाकू. गुडियाला आहे ना नुसती डाळ पाहिजे, पीस नाही आवडत गुडियाला. बस. गुडिया राणीची ताट रेडी झालाय, दे दादाजवळ दे. तर या जेवायला तुम्ही पण आणि नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तर आम्ही पण जेवायला बसतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.